कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. तर प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा. काल बडगुजर यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. विधानभवनामध्ये महिला आयोगाच्या कामकाजाचा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आढावा. तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते. बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरनं राजभवनाबाहेर नाराजी नाट्य. ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी. जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणूक प्रकरणी शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. तर राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 जूनला. आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज. तर डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. फडणवीस हे केवळ हिंदूंचे नाहीत तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री. प्यारे खान यांनी ठणकावलं. पडघ्यात काल एटीएसनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल्स, काही लॅपटॉप्स जप्त. फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीमध्ये महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता. IPL 2025च्या फायनलचा आज थरार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर पंजाब किंग्सचं आव्हान. IPLला आज नवा चॅम्पियन मिळणार. आणि मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं विशाल पाटील सन्मानित. उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा गौरव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.